नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. नीटचा पेपर नीट लिहूनही नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. या साऱ्या घटनेमुळे 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या असून सर्व मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे. एकदा दिलेली परीक्षा पुन्हा देणं हा त्यांच्यावर अन्याय असून 11 जणांना अटक केलेली दिसून येत आहे. पण या 11 जणांपेक्षाही आणखी किती जण या पेपर फुटी प्रकरणामध्ये अडकलेले आहेत याचा आकडा आपल्याला माहीत नाही. कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोचतील का, हाही संशोधनाचा विषय ठरणार आहे. एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासंदर्भामध्ये काळजीपूर्वक आपले फॉर्म भरावे लागणार आहे. फॉर्म भरत असताना, महाविद्यालयात प्रवेश घेत असताना तुम्ही कुठल्या अकॅडमीला प्रवेश घेतला आहे का? तुम्ही आमच्याच अकॅडमीमध्ये प्रवेश घेणार आहात का? तुम्ही दररोज कॉलेजला येणार आहात का? अशा प्रश्नांची सरबत्ती महाविद्यालयांकडून केली जात आहे. दुसरीकडे ज्या अकॅडमीज 11वी-12वी CET परीक्षा किंवा इतर परीक्षांसाठी मुलांकडून अभ्यास करून घेत आहेत त्यांचे दर साधारणपणे 80,000पासून 2-2.5 लाखांपर्यंत वर्षाचे आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मग अशा अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी सकाळी 9 ते 4:30 जर अकॅडमीमध्येच अभ्यास करणार असतील तर ज्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये नेमकं काय चालू असतं किंवा चालू असणार आहे, प्राध्यापकांना शिकवण्यासाठी मुलंच नसतील तर प्राध्यापक नेमके कोणत्या कामांमध्ये अडकलेले आहेत, प्रयोगशाळांवर सर्व महाविद्यालयांनी खर्च केलेला असताना प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यासाठी मुलं उपस्थित राहत आहेत की नाहीत, असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना केवळ कागदावरच विद्यार्थी संख्या दाखवणं इतकंच 11वी-12वी महाविद्यालयांचं काम राहिलेलं आहे का? आणि अशा अकॅडमीच्या माध्यमातून नेमका विद्यार्थी चांगला घडवला जाणार आहे की तो फक्त गुणार्थी घडणार आहे, या गोष्टींची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सर्व भागांमध्ये अकॅडमींचं जे पीक आलेलं आहे ते तुमच्याही भागात आहे का, हे मला कळवायला विसरू नका. नमस्कार.